नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहासामध्ये तीन प्रकारचे लोक होते मित्रांनो. एक म्हणजे मवाळ, दुसरे म्हणजे जहाल आणि तिसरे म्हणजे क्रांतिकारक. यांचं तिघांचं संगनमत झालं नाही शेवटपर्यंत आणि शेवटी संगनमत होऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं. आणि त्या भारतामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याचं काम आणि सर्वात मोठा वाटा म्हटलं तर या तिन्ही गोष्टीचा आहे, जहाल, मवाळ आणि क्रांतिकारक. आता हीच गोष्ट आपल्या जर शिक्षक भरतीमध्ये थोडक्यात विचार केलं तर शिक्षक भरतीमध्ये सरकार आपल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं असं आपल्याला वाटायला लागलं, बरोबर. कारण मवाळांच्या काही नीतीकडे ब्रिटिश सरकार कायम दुर्लक्ष करायचं, त्यामुळे जहालांची निर्मिती झाली. जहालांचा मेन उद्देश समाज क्रांती पण झाली पाहिजे आणि इकडे आपल्याला स्वातंत्र्य पण मिळालं पाहिजे. आणि क्रांतिकारकांचा विषय काय होता, समाजासोबत क्रांती केल्याशिवाय उत्क्रांती घडत नाही आणि उत्क्रांती घडल्याशिवाय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत नाही. त्यासाठी जे काही क्रांतिकारक झगडले किंवा मवाळ झगडले किंवा जहाल झगडले, याच्यामध्ये झगडल्याशिवाय काहीच भेटत नाही हे आपल्या पहिल्यापासून सुरुवातीपासून आपल्याला दिसून येतं आणि प्रत्येक गोष्ट आपण ते जाणून घेतोय. मित्रांनो, मागच्या काही कालावधी पासून प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन केल्याशिवाय काहीच भेटत नाही हे दिसून येतंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आरक्षणाचा विषय असो की दुसरा मुद्दा म्हणजे पोर्टल चालू करण्याचा असो, पोर्टल बंद करण्याचा असो, इतर पोलीस भरतीच्या आंदोलन असतील, वयवाढीचा मुद्दा असेल, त्यानंतर तुम्हाला सांगतो अनेक सरळ सेवेच्या भरत्या असेल, डॉक्टरांचा संप असेल, एसटी कामगाराचा संप असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आंदोलन हा सर्वात मोठा पाया झालेला आहे. आणि आगामी काळामध्ये सुद्धा आपल्याला असाच लढा देऊन आगामी काळामध्ये कंत्राटी पदभरती बाबतचा मोठा संघर्ष करावा लागतोय की काय, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न दडलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तो विषय आपला आहेच आणि आपल्याला तो विषय पुढे उचलून धरायचाच आहे. कारण आगामी काळामध्ये जागा तर खूप रिक्त आहेत, त्या जागेसाठी पटसंख्या तेवढीच महत्वाची आहे. त्या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला पुढली रणनीती ठरवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता बऱ्याच लोकांचं आता मी कुणाला पटतो, मी कुणाला पटत नाही. मी आता युट्यूबरची संख्या वाढलेली आहे, शिक्षक भरतीची विशेष करून जास्तच वाढलेली आहे. कारण शिक्षक भरतीमध्ये बारीक सारीक गोष्टी समजून सांगण्यासाठी प्रत्येक जण त्यांच्या मतानुसार प्रत्येक जण त्याची काय मांडत असतो, मतांतर मांडत असतो. ज्यांना ज्याचे मत पडतात ते त्यांना पाठिंबा करत असतात, ज्यांना पटत नाहीत ते दूर जात असतात. पण आपलं एक न्यूट्रल काम आहे मित्रांनो, शिक्षक भरतीमधील प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे माहिती पुरवणे, विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण करणे आणि आगामी शिक्षक भरतीमध्ये सुद्धा एक तगडी टीम निर्माण करणे. कारण भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या आगामी शिक्षक भरतीमध्ये सुद्धा पटसंख्येचा विचार करून शिक्षकावरील कमीत कमी कामाचा लोड न देता सुद्धा पटसंख्या राखून आगामी काळामध्ये तगडी टीम उभी राहावी या मताचा मी आहे. आता मित्रांनो, हे 2-3 दिवसापूर्वीपासून बऱ्याच गोष्टी घडामोडी घडत आलेल्या आहेत. त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कंत्राटी पदभरती. हा जो काही शासनाने GR काढलेला आहे, या GR मुळे प्रत्येक अभियोग्यताधारकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नाराजी दिसून येत आहे. आता सकाळपासून 2-3 कॉल झाले, त्यांचं म्हणणं आहे, सर आम्ही कंत्राटी भरतीमध्ये संधी मिळवावी का, बेरोजगार आहात, संधी मिळवावी का, हा जर तुमच्या पुढे प्रश्न असेल, सद्यस्थितीमध्ये जर विचार केला, तुम्ही कुठल्या तरी इंग्लिश स्कूलवर काम करता, बरोबर, तुम्ही कुठेतरी अंगणवाडी ठिकाणी काम करता. मित्रांनो, एक कंत्राट म्हणजे साधारण आता अॅन्युअल वर्षाचा जर विचार केला, दिवाळी जवळच आलेली आहे, 5-6 महिने चालेल. त्याच्यानंतर तुमचं जे सातत्यपूर्ण जे काम करत आलेला आहात त्याच्यामध्ये खंड पडू शकतो, तुमचा तो जॉब जाऊ शकतो. त्यासाठी माझं बऱ्याच विद्यार्थ्यांना जे रिप्लाय आहे तो रिप्लाय देण्याचा एक प्रामाणिक हेतू सांगतो. त्याच्या मागे हेतू असा आहे, हे कंत्राटी पद भरती रद्दच होणार गॅरंटेड सांगतो. कारण पटसंख्या मराठी शाळेतली वाढत चाललेली आहे. पटसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक अभियोग्यताधारकांनी सुद्धा तेवढेच प्रयत्न करणं गरजेचं आहे, किंवा जे लोक आता नवीन जाऊन काम करायला लागले त्यांनी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदरचा एक माझा व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघून, हा जर व्हिडिओ खटकला असेल, याच्या अगोदरचा एक व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे,
काय त्रुटी आहेत, काय करणं गरजेचं आहे, आगामी काळामध्ये आपल्या शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे रिक्त पदे आहेत का सर. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे रिक्त पदे आहेत का. तर मित्रांनो, आजच्या पेपरला एका न्यूज पेपरचं कात्रण बघितलं नसेल तर बघून घ्या. 42,000 रिक्त पदे आहेत मित्रांनो. का सरकारला जाग येत नाही, का सरकार पदभरती करत नाही, पटसंख्येचा विषय एवढा गंभीर आहे का. तर मित्रांनो हो, या मागचं हेतू म्हणजे सरकार खेडेपाड्यामध्ये एखाद्या शाळेमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत ते गव्हर्नमेंट शिक्षक पाठवू शकत नाही. याचं कारण म्हणजे तिथे तेवढी इन्व्हेस्टमेंट परवडत नाही. आता या कंत्राटी पदभरतीमध्ये त्यांनी एक मुद्दा सांगितलाय, 1ली ते 8वी या वर्गासाठी नवनियुक्त टीईटी पास लोक किंवा निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पदभरतीवर जॉईनिंग मिळणार आहे. पण हे कुठे चालेल, वाड्या वस्त्या छोट्या मोठ्या गावामध्ये ज्या ठिकाणी 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे त्या लोकांना इथे बोलावून घेतलं जाणार आहे. ठीक आहे, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. कंत्राटाच्या मागे लागता लागता या जॉबमध्ये अडकून राहण्यापेक्षा जर तुम्ही आगामी काळामध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न तुमचं साकार करायचं असेल, कंत्राट मिळवा किंवा इंग्लिश स्कूलवर काम करत असाल तिथे काम करा, पण तुम्ही काही पात्रता परीक्षा आणि टेट एक्झाम डोक्यात ठेवूनच करा, लक्षात ठेवा. कारण आगामी काळामध्ये या ज्या काही 42,000 जागा आहेत कुठल्या क्षेत्रामध्ये बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे आहेत त्यावर 100% भरती होणार आहे. आणि बी पॉझिटिव्ह राहावं असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो. हे मत आता तुम्हाला खटकेल पण काही दिवसांनी तुम्हाला निदर्शनास सुद्धा येईल. असंच मागच्या काही कालावधीमध्ये काही युट्यूबर कंटिन्युअसली निगेटिव्ह सांगायचे, एवढी भरती होऊ शकत नाही, भरले जाणार नाही. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 21,000 पदे जेव्हा काढले त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल साधारणपणे एवढी भरती होऊ पण शकते. आगामी काळात पण संयम ठेवून तुम्हाला पात्रता परीक्षा पास करणं आणि टेट एक्झामच्या दृष्टीने थोडा अभ्यास आपला कंटिन्यू ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अरे ब्रिटिशाला हाकलून देणारे आपण आहोत. आपण आपल्या देशामध्ये एक उत्क्रांती घडवण्यासाठी शिक्षक निर्माण करू शकत नाही का. शिक्षक भरती 100% भरली जाऊ शकते यासाठी प्रयत्न करू शकणार नाही का, यावर तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे, प्रामाणिक अभ्यास असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे सर हा जॉब सोडून कंत्राट मिळवावं का. मित्रांनो, 15,000 रुपये पगाराचं कंत्राट आहे आणि या ठिकाणी डीएड किंवा बीएड करणारेच लोक आहेत. 2 मुद्दे महत्वाचे आहेत याच्यामध्ये. तुम्ही गेलाच नाहीत तर 15,000वर निवृत्त शिक्षक तयार होत नाहीत काम करण्यासाठी, हे पण डोक्यात घ्या. आणि तुम्ही गेलात म्हणजे कुठंतरी तुमची बेरोजगारी सध्या हटेल पण लाईफ टाइम साठी बेरोजगारी हटणार नाही. त्यासाठी संघर्ष करायचा आहे आपल्याला रिक्त पदासाठी. तो मी एकटा युट्यूबर करून जमणार आहे का किंवा युट्यूबर बात आणून जमणार आहे का. प्रत्येक अभियोग्यताधारकाच्या डीएड बीएड करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये तो प्रश्न दाटून भरला पाहिजे, तरच आगामी काळामध्ये रिक्त पदामध्ये 100% एकदम भरणार नाही पण टप्प्याटप्प्याने भरत्या कराव्याच लागतील सरकारला आणि त्याला भाग पाडणं गरजेचं आहे आणि आपण ते करू शकणार आहोत, लक्षात ठेवा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे 1ली ते 8वी 1ली ते 5वी हा जो काही मुद्दा आहे या लोकांचं काय विषय, डीएडच्याच लोकांना घेतलं जाणार आहे, लक्षात घ्या. डीएड डीटीएडच्याच लोकांना. परत एखाद्या राज्याने स्पष्ट सरकारला सांगितले किंवा न्यायालयाने सांगितलेलं आहे की 1ली ते 5वी डीएडच्याच लोकांना घ्या. मग त्यासाठी डीएडचे खिसपत पडलेले कुठेतरी छोटा मोठा जॉब करणाऱ्या लोकांनी सिरियस होऊन अभ्यास करा, टीईटी परीक्षा पास करा, फर्स्ट पेपर आणि टेट एक्झाम साठी सुद्धा तयारीत राहा, असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो. एक उदाहरण देतो जाता जाता, साधं उदाहरण देतो. अगदीच 26व्या वर्षी सुद्धा शिक्षक होता येतो, त्याचं एक स्पष्ट उदाहरण देतो मित्रांनो. फेज 1 मध्ये शिक्षक झालेला आहे, चालता बोलता झाले बीएससी, त्यांनी केलं 2 वर्षामध्ये बीएड, 21व्या वर्षी बीएससी कंप्लीट मॅथ मध्ये, प्लस 2 वर्षामध्ये 21 आणि 2 23व्या वर्षी झालं बीएड कंप्लीट,
त्या व्यक्तीने लगेच काय केलं, बीएड कम्प्लीट झाल्यानंतर एका पुढल्या 1-2 वर्षामध्ये एमएससी कम्प्लीट केली, त्याच्यासोबतच सेकंड पेपर पास केला. मित्रांनो, 122 मार्काला तो व्यक्ती आज सातारा या ठिकाणी जॉईनिंग सुद्धा आहे. मग आपण का अभ्यासाकडे लक्ष देत नाही? फक्त थोडा स्मार्टी होता. मग लक्षात घ्या, अभ्यागतधारक तुम्ही जर असाल, तुमचं ध्येय प्राप्त करायचं असेल, तुम्हाला या स्पर्धेमध्ये पोहता आलंच पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. बघा इथे मी कसं सांगितलेलं आहे, 21, 2, 23, 25व्या वर्षी तू एमएससी कंप्लीट करून 26व्या वर्षी तो काय करू शकतो, टेट एक्झाम देऊन शिक्षक होऊ शकतो साधारणपणे. लक्षात घ्या, म्हणजे 26व्या वर्षी मध्येच कुठेतरी इथे एमएससी करताना टेट एक्झाम पण आली, मॅथ चांगलं, रिझनिंग चांगलं, चांगले गुण मिळाले. स्पेशल अभ्यास केलो नाही सर, पण असा अभ्यास केलो की फक्त त्या पेपरच्या दृष्टीने मी माझी पावलं टाकत राहिलो. तुमचे व्हिडिओ सातत्यपूर्ण पाहत होतो, हे त्याचं वक्तव्य आहे. काही दिवसात ती सुद्धा ऑडिओ क्लिप आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल. मित्रांनो, ही जी काही गोष्ट आहे, शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे साकार करायचे, आम्ही कितीही सांगितलं, तुमच्या मनात जोपर्यंत ठिणगी पडत नाही तोपर्यंत साध्य होणार नाही. आणि प्रत्येक डीएड बीएड धारकांनी या रिक्त पदासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 1, 2, 4, 5, 20, 25, 100, 200 लोकांनी आंदोलन करायचं. ते कंटाळा आला की सोडून देतात. त्यावेळेस फक्त आपण रडत राहायचं, माझं एवढे दिवस झालं मी काय केलं नाही, माझं वय वाटोळ झालं, मी वाटोळ झालं माझं डीएड बीएड करून, असं म्हणून होत नाही. स्पर्धेमध्ये स्पष्ट उतरा. मी पाहिलेले आहेत, कधीच कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये नसणारे, पण परीक्षेच्या अगोदर 1-1.5 वर्ष सिरियसली स्टडी करून आगामी काळामध्ये ते शिक्षक झालेले. आता हा मुद्दा कधी चव्हाट्यावर येईल लक्षात घ्या. इलेक्शन झालं, राजकारण संपलं की साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये टीईटी घ्या, टेट एक्झाम घ्या. यासाठी सर्व डीएड बीएड धारक मोठ्या संख्येने आवाज उठवतील आणि आपण उठवायचा पण आहे. आणि आगामी काळामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करायचे आहेत. आपल्याकडे फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा टाइम आहे. फेब्रुवारी-मार्च मध्ये टेट एक्झाम घेण्यासाठी सरकारला भाग पाडायचे, लक्षात ठेवा. आणि ते सरकार सुद्धा संवेदनशील असणार आहे, कारण हे जे काही मुद्दे आहेत, हे मुद्दे सातत्यपूर्ण जर त्यांना डोचत राहिले तर ते नक्कीच भरती काढल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी बी सिरियस, बी केअरफुली. कंत्राटी पदभरती बाबतचा तुमच्या शंका कुशंका या व्हिडिओच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात का होणार याबद्दल तुमचा पॉझिटिव्ह विचार झाला असेल आणि आगामी काळात पण तुम्हाला असेच विचार करून आगामी काळात स्पर्धेत उतरायचे. इथे तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टीवर, म्हणजे मी गृहिणी आहे, मी शाळेत जॉब करतो, मला घरून त्रास आहे, मला शिकवण्यासाठी प्रोत्साहन नाही, मी शेतात काम करतो, मी बिझनेस सांभाळतो, या गोष्टीला महत्व नाही. ही आहे ती लढाईची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त जगातील न चोरणारी गोष्ट म्हणजे ज्ञान, हीच स्पर्धा जिंकू शकतं. आणि येत्या काळामध्ये तुम्हाला ते ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला, आपल्या क्लासला जॉईन करू शकता. आणि आगामी काळामध्ये स्ट्रॅटेजीनुसार, व्यवस्थित प्लॅनिंग नुसार रणनीती आखून शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करू शकता. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.